राहुल कनाल यांचे कुणाल कामरावरती गंभीर आरोप पाहायला मिळत आहेत। कामराकडे कॅनडातनं पैसा येतो का असा सवाल कनालने केलाय। तर कामराकडे पैसा येतो कुठून याचा तपास करा असा सवालही यावेळेला राहुल कनाल यांनी केलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय कुणाल कामरा यांनी व्यंगात्मक अशा स्वरूपाचं गाणं तयार केल्यानंतर पहिली स्टुडिओची तोडफोड ही राहुल कनाल यांच्या वतीने काही शिवसैनिकांनी केलेली होती आणि 15,000च्या जात मुचलक्यावर त्यांना त्यानंतर सोडून देण्यात आलं होतं। आणि आता कामराकडे पैसा येतो कुठून, यूट्यूब चॅनलची मान्यता रद्द करण्याची ही मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर कॅनडातनं पैसा येतो का असा सवालही उपस्थित केलेला आहे। त्यामुळे कामरा संदर्भात कनाल यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पैसा नेमका कुठून येतो, तुझा बॅकबोन कोण आहे, अशा स्वरूपाचे सवालच इथे उपस्थित करण्यात आलेले आहेत। तर या व्यक्तीचा बोलवता धनी कोण हे सांगण्याचा प्रयत्नही कनाल करतायत का असाही सवाल उपस्थित केला जातोय। एकीकडे विरोधक हे बाजू घेताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी हे आक्रमक आहेत। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर कुणाल कामरा याने जे व्यंगात्मक गीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलं आणि यानंतर कुणाल कामराचं अकाउंट डिमॉनिटाईज करावं, यासोबतच कुणाल कामराच्या ज्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। युवा सेनेचे नेते राहुल कनाल हे आज थोड्याच वेळात आता खार पोलीस स्थानकामध्ये जाणार आहे। त्यांच्या माध्यमातून जवळपास 300हून अधिक पुरावे कुणाल कामरा यांनी ज्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेवर टीका केली, देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली, यासोबतच अशा महत्वाच्या देशातील व्यक्तींवर टीका केली, यानंतर कुणाल कामराच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले। युट्यूबमध्ये जे टिप ऑफ देण्याचं ऑप्शन असतं, टिप देण्याचं ऑप्शन असतं, त्याच्या माध्यमातून शेकडो डॉलर्सचा निधी कुणाल कामराला मिळालेला आहे। आणि यासोबतच कॅनडातून आणि खलिस्तान्यांकडनं देखील कुणाल कामरा याला पैसे येत असल्याचा संशय या ठिकाणी राहुल कनाल यांनी व्यक्त केला आणि त्या अनुषंगाने आता चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। कुणाल कामराचं युट्यूब अकाउंट बंद करावं यासाठी युट्यूब कार्यालयावर देखील हे धडक देणार आहे। मात्र त्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या खार पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे राहुल कनाल असतील, कुणाल सरमळकर असतील, हे जमतील आणि पोलिसांना एक रितसर निवेदन देतील आणि त्यानंतर कुणाल कामराच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासंदर्भातली मागणी देखील आता या युवा सेनेच्या नेत्यांकडनं जोर लावून धरत आहे। त्यामुळं कुणाल कामराची जर ह्या मागण्या मान्य झाल्या, कुणाल कामराचं युट्यूब डिमॉनिटाईज झालं तर मात्र कुणाल कामराच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळेल। आणि दुसरीकडे 24 घंट्याचा अल्टिमेटम देणारं स्टेटस राहुल कनाल असेल, युवा सेनेचे सगळे कार्यकारिणी पदाधिकारी असेल, यांच्या व्हॉट्सअपला ठेवण्यात आलेलं आहे। पुढचे 24 घंट्यात कुणाल कामराला धडा शिकवू अशा आशयाचं हे स्टेटस आहे। त्यामुळे आता या प्रकरणावरनं वातावरण तापतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय।